नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मग यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्याच्या कमेंट वाचून मला इतकं बरं वाटलं. मला पण लय आनंद झाला. मी तीनदा कमेंट वाचल्या बरं का. भरपूर दिवसानंतर तीनदा पप्पांनी तीनदा वाचल्यात. मी वाचल्या. भारी comment पाहता मन भरून गेलं कमेंट वाचून तुमच्या. खुश झालो मी, खुश. उत्तर मध्ये मी याच ब्लॉग मध्ये तुमचं उत्तर देते. काही बोलले पेढे घेऊन या, काही बोलले हा. पार्टी हे करू, पार्टी देऊ ना. द्या. काही ना अशा पण केल्या. तुम्ही येत असले या पार्टीला आणि नसेल तर आम्हाला आमच्या संघ एन्जॉय करा. कमीत कमी आमचा ब्लॉग चालूच राहील तुमच्यासाठी. तुमच्यासाठी. हा ना, काही ना अशा पण केल्या. एवढ्या लवकर नव्हतं सांगायचं, हा मान्य, मला एवढ्या लवकर नव्हतं सांगायचं. तुमचं म्हणणं पण मला बरोबर वाटलं. काहीच पण काय होतं, आपल्या गोष्टी घरातल्या लपत नाही. कधी मी जाईन किचन मध्ये स्वयंपाक कराल, काय कराल, तुम्ही मायराला बोलता की मायरा कुठे गेली, काय गेली, मायरा का नाही करत, सासूला करायला लागते. म्हणजे काही ना काही म्हणजे भांडणाचं हे होतं. तसं नकोय आपल्या घरात. म्हणजे तोंड वाकडे नकोय आपल्याला. काही मी गेली, कधी ती गेली तर तुम्ही बोलता की ती कशाला किचन मध्ये गेली, घरात मम्मीला काय हे होत नव्हतं का, करता येत नाही काय, ती डिलिव्हरी बघा. सगळे जपूनच असतात. सगळ्याला आपल्याला वाटतं की, आणि सगळ्यात मेन म्हणजे मला काही माहित नव्हतं. मला माहित कसं नाही माहिती तुम्हाला, की मला कळलंच नाही. ती काय मला बोलली होती आपल्या घरात, म्हणजे असं कोणावर तिच्यावर दबाव नाही ना. विशालला मी ह्या गोष्टीबद्दल बोललेच नाही. फक्त एकच बोलले होते, तिच्या आईवर प्रँक केलेला. तेव्हा बोलले असं खोट्यानं नाही सांगायचं कधी. खोट्यानं नाही आईला सांगायचं कधी की मी म्हणलं काय झालं काय मला समजा. हे आहे प्रेग्नंट आहे म्हणून असं खोट्यानं नाही सांगायचं. जेव्हा असेल खरं तेव्हा सांगायचं. तर ती बोलली की मम्मी आम्ही तेवढ्या लवकर प्लॅन करणार. म्हणजे जेव्हा तुमच्या मनात असेल बाई तेव्हा. आमच्या इथे काहीच असं दबाव नाही, इच्छा नाही. मला तर वाटलं पण नाही म्हणून मी त्या गोष्टीकडे वळालीच नाही लवकर. मला फक्त थंडी ताप काही वगैरे उन्हामुळं असं मी ह्याच गोष्टीकडे होते. ते मला बोलले होते की आताच नाही, आम्हाला आताच प्लॅन नाही करायचं. मग मी कशाला त्या गोष्टीमध्ये नाक खुपसू आणि बिनकामाचं बोलू. मला वाटलं त्यांची मर्जी. ते जेव्हा बोलतील दोघं नवरा बायको, त्यांचा प्लॅन आहे. त्यांना लहानचं मोठं लेकरू करायचंय, त्यांचं तिला आई बनायचंय. जे इच्छा असेल तर ती बनवू शकते. म्हणजे आनंदाने, हर गोष्टीचा आनंद पाहिजे. मग आनंद काही. मग मी म्हटलं बापरे, मग मला धक्काच बसला. मी म्हटलं नाही पण कमेंट लय भारी दिली. कमेंट चांगल्या. तीनदा वाचले पाय. कमेंट तुम्ही तीनदा वाचल्या कामावर. भारी कमेंट तीनदा वाचल्या. खूप दिवसानंतर इतक्या भारी कमेंट आल्या आणि खूप दिवसानंतर. तर थँक्यू सो मच तुमचं कमेंट केल्याबद्दल. मला वेळ नसतो, मी सगळ्या कमेंट वाचते. फक्त तुम्ही बोलता की उत्तर का नाही देत. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्या कमेंटचं उत्तर देईल असं काही नाही. सगळ्या मी एक ना एक वाचते, सगळ्यांची वाचते. नाव सगळं काही सगळं सगळं वाचते. सगळं माझ्या मनात असतं. कोणी चांगली केली, कुठल्या टायमाला कोणी वाईट केली हे पण मनात असतं. पण मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत. ते पण आपलेच आहे, तुम्ही पण आपलेच आहे. तर कोणी खूपच चांगल्या करतात, त्यांचं मन भरून येतं माझं की यांची कधीच बदलत नाही, यांची चांगलीच असते असं. काहीची कधी चालती. रस्ता एकसारखा नाही. रस्ता कुठे लहान कधी मोठा, कुठे उंचा कधी असा असतं. तर ते असतं, वळणावर असतो रस्ता. असतं काही नाही. ते जाऊ दे, त्याच्याबद्दल मला काही नाही. तर परत एकदा मी थँक्यू सो मच कमेंट इतक्या हे केल्याबद्दल, चांगल्या केल्याबद्दल. मला आवडलं. मी ते खरंच खुश आहे. आणि पप्पाला काय केलं, मी तिकडे मस्त चूल वगैरे करून दिली. पप्पाला म्हटलं एक टायमाचं जेवण मी तुम्हाला तिकडे बनवून देईल. त्यांचं चिकन मटन खाण्याचं थोडंसं हे होत चाललं. कारण की मायऱ्याला आपण जेवण बनवलं, चिकनचा वास आला तरी तिला उलटी होती, मटनचा वास आला तरी उलटी होती. त्याच्यामुळे म्हटलं नका काही दिवस. आता 8-15 दिवस तिकडे थांबून आपण. तिकडे कसं काय थांबणार मी? थांबू म्हणजे कसं जेवण तिकडेच बनवू असं. म्हटलं थांबू. आता मी तर दिवसभर तिकडे थांबतो. रात्री तिकडे राहायचं काय गरज आहे? फक्त मटण खाऊस तर राहा ना तुम्ही. मटण नाही ग, कामच तिकडे माझं होतं. काम तिकडे, पण मटण खाऊस तरच थांबा ना. मी तुम्हाला बनवून देण्याचं माझं काम आहे ना. आणि 2-3 महिन्यानंतर तर तिसरा संपला तर चौथ्या कधी कधी इच्छा पण होती खायची. असं काही नाही. 3 महिनेच थोडेसे हे असतात, कठीण असतात. बाकी नंतर इच्छा पण होतात खाण्याच्या. तर गेलेले हॉस्पिटल वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि खरंच खूप बरं वाटतंय आम्हाला. हर गोष्टीचं म्हणजे आनंद, सुख भेटतंय. आता थोडंसं आनंद होतो ना. असं काय नाही. तो पण कामा गोष्टी सगळ्या काही व्यवस्थित करतोय. आता कामाकडे लक्ष आहे त्याचं बरोबर. सगळे कामं वगैरे. मुलगी हो नाही तर मुलगा हो, आपल्याला ते चांगलंच आहे. आम्हाला मला तर मुलगी पाहिजे बाबा. लय दिवस झालं मुलगी नाही मला.
कोमल गेली तशी हा ना. आई पण बोलतात कोमलची आणि बबलीचंच नाव असतं खरंच मम्मीच्या तोंडात. मायराचं नसतं. अगं बाई मायरा आता आली 7-8 महिने झाले. कोमल बबली माझ्या लहानपणापासून याच्यात तिचं पण नाव असतं. तिथं घराची मालकीनच आहे. हा. ते लेकरं म्हणजे एवढ्या लांब राहतात आणि त्यांचं नाव पण नको घेऊ. कधी कधी येतात तर कधी घरी पण येईनात. आता सध्या तुमच्या कमेंट काहींच्या कमेंटमुळे हा. जेव्हा तेव्हा इकडेच पडलेलं असतं. बबलीला लय गोष्टी लागतात हा ना. गोष्टी. मग ती खालच्या खालीच निघून जाते कधी कधी तर येत पण नाही. हे तर माझं जे लेकरं. त्या किट्टूला पहिलं कसं आपला किट्टूला खाली घेऊन ये म्हणते असं हा, खरंच फॅमिलीचा किती भारी आहे. सगळे एकत्र असतात. पण काही कमेंटमुळे तर काही गोष्टी आहेत. पुरी वरती पण येईनात. पुरी खालच्या खाली नाही तर बबलीकडे येते. माझी बबली कोमल तारीख जर असली ना तर बबलीकडे येत असते. हा ना, तिकडे बबली जाते. तिकडे येत असते. आम्हीच त्यांना भेटायला तिकडे जातो कधी कधी. हा मग नाही तर कोर्टामध्ये भेट होती. असं चाललंय सध्या. असं नका काही गोष्टी बघा. आई बाबाचं घर आहे. लेकरं येणार मग किती येणार दिवस जाणार. प्रत्येक लेकी बाळे आहे. तुम्ही किती दिवस जाणार. काही लेकी बाळे असतात 1 दिवस 10 मिनिटं अर्धा तास. प्रत्येकाच्या मागे संसार आहे. कोणीच जास्त थांबत नाही. नाही, माझं नाही. एवढ्या जवळ आहे. मी कधी गेले माझ्या आई भावाकडे कधी आई होती तेव्हा पण नाही. 1 रात्र पण नाही गेली. तिथे आले तशी गेली असं राखी बांधायला दिवाळीला अर्धा तास आले असं. प्रत्येकाचा संसार असतो. कोणीच हे करत नाही. पण मग इकडेच पडल्या हे ते कमेंट काय होत्या मागं असं ना कर जाऊ. हा नाही मग बबलीला वाईट वाटतं. कोमलला हा पण ना, वाईट लेकराला वाटतं. वाईट पण मी म्हणते बाई असं नाही ना. आईबापाचं घर आहे तुमच्या. हक्क आहे तुमचा. येऊन जा. आम्हाला बरं वाटतं. आमचं मन भरलं जातं ना. हा? मग? तुमचं तुम्ही तसं बोलता पण तुम्ही कमेंटकडे नका लक्ष देऊ. चांगल्या कमेंटकडे द्या ना. 1-2 असते ना वाईट करणारे त्याच्याकडे कशाला हे करता. मी पोरींला असे समजवत असते. हा. बघ असं नाही ना की हे करायचं. आणि मायराच्या तोंडात नाव तर मायरा मालकी नाही बाई. मालकी नाही घराची. मायराला सगळं काही हे मायराला तिलाच करायचंय. मायरा, आता आम्हाला आमचं तिने काय खाऊ आहे पिऊ आता सांगा घालायचं. ना तुम्ही. हा? आम्ही आणून टाकतो तिच्या पुढं. हा. तिने आम्हाला खाऊ घालावं बस बस. आम्हाला तिला 2 टायमाचं थोडंसं द्यावा फक्त. एवढंच आमची आशा हा, आहे. बाकी काय बाकी सगळं आम्ही कशाच हे करत नाही. फक्त तेवढी आशा नाही. तुम्ही म्हणता कमेंट करून ती पण नाही करायची. तर मग आता मग आम्ही काय करायचं. मग आम्ही नुसतं धावतच राहायचं. लहानपणापासून आम्ही जिंदगी तर जगलोच नाहीत कधी. मी तर खरंच नाही जगली जिंदगी. कधीच नाही जगली. नाही ना. नाही जगलीच नाही. स्वतःसाठी मी कधी जगलीच नाही. फक्त मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय. पोरासाठी मला हे करायचं ते करायचं तेच असं चाललंय करायचं ते करायचं. माझं याच्यातच गेलं. मला स्वतःसाठी काहीच हे नाही केलं. म्हणजे 1 दिवस मी अशी 1 रात्र कुठे गेली नसेल. तुम्ही तर पाहतात मला. आम्ही शिडीच्या खाली नसेल उतरली कधी एकटी. पप्पा असले तरच उतरते. नाही तर शिडीच्या खाली उतरत नाही नाही. तुम्हाला एवढं सांगते मी. पप्पाला विचारते मी शिडीच्या खाली उतरत नाही. जाऊ पप्पा खाली तिकडून येतील शिडीच्या खाली घ्यायला मला तेव्हा मी उतरते. आणि मी बोलते हा तुम्ही आलात का खाली परत 2दा मग? जास्त उभं राहायला पण जोर येते माझ्या. हा खाली. मग तेव्हा मी ऑफिसला जाणार पप्पांनी. आणि येताना संगती येणार. मग आल्याच्या नंतर पप्पा मला सोडणार वर जाय. आणि मग ते भाजीपाला वगैरे काही मी लेकरून मीच भाजीपाला घेते आता. आता असं काही दूध बीध काही लागलं काय का आलं तर दुकानात ऑनलाईन पण इशाल मागवतोय सगळं काही. तर काही जास्त खालीवरती जायचं गरज नाही. आपले कामं तर केल्याशिवाय आपलं पोट भरेल काय. कामं करावंच लागतील. तेव्हा आपल्याला हे सगळं काही हे करता येतं. हर गोष्टीचं सोंग आणतात. पैशाचं सोंग नाही आणता येत. काही गोष्टी लोक म्हणतात गाडी घेतली पण लोन आहे. मग लोन भरावं लागेल. आणि काही गोष्टी लोक पण सांगतात लोन काय सांगायची गरज आहे. सगळंच काय सांगायचं पण नाही ना. जे सत्य ते सांगायचं. त्याच्यामध्ये काय आहे. हा. मग जे सत्य असतं ते सांगायचं असतं. आणि प्रत्येक किती मोठं असलं तरी लोन करूनच घेते गाडी. कॅशमध्ये कोणीच घेत नाही. कॅश मध्ये कसं घेते कोणी. घेतच नाही कोणा. प्रत्येकाला लोन करावंच लागतं. त्याला खूप मोठा ब्लॅक झाला. आपण काय धीरूभाई अंबानी नाही आपल्या गरीब असं नाही. थोडंफार आहे जेवढं आहे. आकाईची ही पण मागच्या ब्लॉकला एक कमेंट होती की तुम्ही ते राहतात ते घर तुमचं स्वतःच आहे का. हो माझं स्वतःचं घर आहे. मी 7-10 वर्षापूर्वी स्वतःचं घेतलेलं आणि ते मी कॅशमध्ये घेतलेलं. असं लोन वगैरे कॅशमध्ये घेतलं. तेव्हा माझं जमिनीचं बिझनेस खूप चालायचं. मस्त चालायचं. आता एवढं चालत नाही. मी सांगते हे पण सांगते. थोडं पण नाही. आता कष्टच करायचे. एखादी जमीन गेली ते गेली थोडंफार. पण एवढं चालत नाही. जे काय आमचं रूमचं रेंट येतं त्याच्यावर आमचं घर चालतं. बस. आणि माझा टेम्पो चालतो. हा पप्पाचा टेम्पो चालायला आता 1 महिना झाला. आता 1 महिन्यापासून चांगला चाललाय पप्पाचा टेम्पो. तर ते आणतात. मी म्हटलं तुम्हाला आणायला काही गरज नाही मला. फक्त हप्त्याची द्या. जेवढे देतात तेवढे द्या. आणि प्रत्येक महिन्याला मी तुमच्या सांगेल किती दिले म्हणून. असं पण नको. हा त्याच्यामध्ये गाडीमध्ये तुम्ही किती फिरू लागले मला ते पण हे राहील ना. आपला हे असतं आमच्या घरामध्ये सगळ्यांचं. कोणी काय केलं कोणी काय नाही हे पण असतं सगळ्यांचं. सगळ्यांना वाटून घेतलेलं. सगळ्यांना वाटून घेतलेलं असतं. पप्पा किती गाडीचे हप्ते फिरते ते लिहिलेलं जाईल घरामध्ये. ब्लॉगमध्ये पण सांगेल मी तुम्हाला. असं नाही. विशाल किती हप्त्याला देईल. विशाल तर सध्या राशन वगैरे भरतोय. हे भरतोय सिलेंडर भरतोय. हे सगळं तो बघतोय ना. लाईट बिल भरतो. लाईट बिल आम्हाला सगळ्यात जास्त येते. मेन म्हणजे
आपलं- 10, 10:30, 7, 8 असं आम्हाला लाईट बिल येतं. मग तर ते भरतोय तो भरपूर मला हातभार झाला, म्हणजे एवढा हातभार झाला की पहिले मला एकटीलाच करावं लागायचं, आता खूप हातभार झाला विषयांचा मला. आणि मग पप्पाचा हाताखाली आलं लेकरू तर मग बरं हा. वाटतं ना. नाही पहिला पण करायचा तो, याच्या पहिलं सगळं करायचा तो. ह्या टेन्शन मध्येच त्यानं काय म्हणजे स्वतःला हे केलं होतं, पण त्याच्या पहिलं भरपूर करायचा तो. हा, भरपूर करायचा. 25-30 बायका होत्या, तो केवढं माल कटिंग करायचं, प्लाझो बनायचे, मॅक्शा बनायच्या, हा. ते मशीन मध्ये तेवढ्या 25 बायाचे ते कटिंग तो एकटा करून द्यायचा पूर्ण प्लाझोची असे मशीनने, आणि सगळं काम बघायचा तो. इतकं म्हणजे हे करायचा, धावपळ जीवाची. पण ते धावपळ पण काही बघवली नाही, ते जाऊ द्या, सगळ्या दिवशी सोडायचे आपल्याला. हा, कष्ट केले त्या कराने त्याला फळ भेटलं, त्याच्या चांगल्यापणाचं त्याला फळ भेटलं, आणि सगळं व्यवस्थित चाललंय. आम्हाला हेच हे करायचं होतं. चला कोको आणि बबली येणार प्रथम, नाशिकला गेली ती 2-4 दिवस झालं. हा ते येणार आहे ना. हा, तर ती बोलली मम्मी मी येते. म्हटलं हा ये, जिमवरून प्रथम आले का आम्ही येतो, मग तेव्हा आपण आपला हे करू, चला. एंड करू. तोपर्यंत राहू द्या आपला ब्लॉग. लय हा. भाषण दिलंय. कोको बाबाचं विचार, बाबाचं विचार. माझं 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 आले बाबले. मम्मीची मामीची, बापरे सगळंच माहिती आहे की तुला. पप्पाचं डॅडा आई आई, आता माझं कोण घेते दादा, मला नाही देत दादा. उलट पप्पाचा डॅडाचा दादा डॅडा ठेवून द्यायला गेलं बाई. किट्टू दादा एवढ्या जोरात नाही ना, हात जाईल बाळा. इकडे शोना, इकडे. आता बबली मला इंजेक्शन द्यायला आली. नाही, मी बबलीच्याच हातात घेते, सलाईन बबलीच्याच हातात घेते, माहितीये का. हा, मी सलाईन, हा बॉबी पण, हा हा, तुला पण असे लिहून दिले तुला लय हलका हात आहे बबलीचा. लय पाय दुखायलेत माझे, 10 इंजेक्शन मला पण लय वाटते, हा ना. नाही बबली लय भारी इंजेक्शन देते बाई. काय 2च काय देऊ तुला, सिरिंज. आता सिरिंज माझ्या देखताच पाहू मला कसं होईल. दर ही पिशवी. औषध घेते मम्मी सांगते माझ्याच पिशवीत औषध घेते. हाडाचे प्रॉब्लेम झाले ना. हाडाचं झालंय माझं लय. प्रीतम वजन किती कमी झालंय पाहिजे का नाही. 5 किलो. आणि माझं तुमचे कमी झाले? माझं 2 झालं. बबली मला वाटत ना तुम्हाला, आई धरा ना तुम्ही. आई धरा तुम्ही, कॅमेरा धरा ना. थोडंसं. आणि माझं वाटतं किती झालंय? 75, 7 किलो. तुम्ही लय बारीक दिसता. किती पाय हाडं दिसायला, तिथं हाडं लागायला कधी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. नाही ना, हाडं पण नाही कमी झालं, हाडं लागायला. नाही का, इतकं होतं बबली, इथं बास होतं. 3-4 घड्या पडायच्या, 3 घड्या पडायच्या बा. काहीच नाही. काय अजूनही चालू का बंद हा, केलं? चालू आहे. पाय दुखतात माझे, तिथं पाय खाल्ल्यापासून दुखतात. एवढं थोडं डाएट चालू आहे. आता परत एक्सरसाइज सांगा चांगलं आज. पण डाएट मध्ये काय खाते माहिती का, काकडी, गाजर. तेच खाते. हा तेच खायचं असतं. हा, मी म्हणलं दणकोण भाकर खायची ना आपली आपली. हा जाऊ दे, बसू. ये मामा बसायला. बस बस. काय अरे दणकोण भाकर खायची आणि पळायचं दिवसभर. ऊन पण लागतं आणि सगळं काय होतं, एनर्जी सगळी भेटत असते. उद्यापासून पळत जाऊ. पळत जाते. हा मग बरोबर ना हो. बिनकामाची पळते का? अरे बिनकामाचे नाही, जिकडे काम आहे तिकडे थोडं फिरायचं असतं. एखाद्या आता हे तुम्हाला घ्यायला आलते बघा, पाहिलं का? हो आले ना, खालीच भेटले आम्हाला. 5 चक्र झाले सकाळपासून. आता मी त्यांना तेच बोललो. अहो, आम्ही वरतीच येत होतो घ्यायला, म्हणजे लिफ्ट थोडी आहे ते घ्यायला. बोलले ना मी चाललो कोकोला घ्यायला. मी म्हटलं हा, आले. मग पहा बरं मी तुम्ही. नाही बोलू शकत काही. मी काय खोटं बोलत नाही बरं का तुम्हाला. आले बापरे. मामाचं मित्र, मामाचं बाळ, किटू ती पडे बरं का ते. मामाच्या विचारली तू? मामाची विचारलं, आईचं विचार. विचारलं, मामाचं भाग पाडून दे. सगळ्यांची बांग पाडली. बाबा. चला, किट्टू दादा गं मागं. आणि दादा बोला, हा दादा. ए पप्पाच्या डोक्यावर बसतो काय. आवाज झाला. तर चला गेले कोमल नाही माझ्या तोंडात काही पण येते. आता ते लहान आहे, ते लहानाचं नाव आहे ना ग. बबली प्रीतम गेले, जेव्हा म्हटलं नाही त्यांचं हा, डाएट प्रीतम. चालू आहे आणि ते हे नाहीत ना, त्यांनी सगळं तयार केलेलं आहे बोलली मग बबली.
आणि मग मसाला ते काढून waste ठेवला झालं, सगळं काही काय हा. असेल ते. आणि त्यांचे आम्ही- डाएटचं चालू आहे ना हा, मला त्यामुळे इंजेक्शन द्यायला पण आलते ना. तर बोलले नको तू फोन देतो त्या आपण हा बरं थांब दादा थांब दादा थांब मग, हा? तुला काय म्हणून बरं थांब दादा अरे थांब, थांब. अरे 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 थांब दादा आता मी पप्पाला आणि विशालसाठी चिकन बनवते फक्त दोघंच खाते बाकी नाही मायराने थोडीशी तिच्यासाठी भेंडी बनवली होती आणि हे मी ते खाल्लं तिनं हा ते जे भाऊ हे ते काय झुपटावर आला होता झोपतो मला प्रोटीन बार मागवले हम्म. हो ना झोप नाही लागत ना तशी रात्रीची एक प्रोटीन बार खाल्ला तर थोडी झोप लागते माहितीये का तर काही एक कमेंट अशी आली की किट्टू झोपला कुठं हा. बोलतात हा. किट्टू झोपलेला होता आणि किट्टूला पप्पाने कधी आणली तर पप्पानं पहिलं सांगायच्या अगोदर खाली आले पप्पा आणि मी खाली गेले हा. किट्टूला घेऊन आले आणि मग पप्पा याला गेले चिकन आणायला चालले होते पण किट्टूला झोप आलती मग पप्पा बोलले मला फोन करून मी ते घेतलं नाही कॅमेऱ्यामध्ये बोलले की किट्टूला झोप लागली आणि हे कर तू ये खाली मग मी खाली शिड्यावर गेले पप्पा तिथे उभे राहिले मी किट्टूला घेऊन आले आणि झोपू घातलं मग पप्पा तिकडे गेले होते हा असं तसं झालं. कसं असं कसं हा, करणार? असं कुठं कसं काय बोलणार आम्ही त्याच्यामुळे मला ते हे झालं तर हा. दादाचे जे काय असेल ते माझं हे काय तुझ्या बापाची आला प्रोटीन प्रोटीन बारचं अरे अरे बाप. बापरे. हे बघा प्रोटीन बार रात्रीची एक खायची आणि झोपायचं मस्त याच्यात शुगर वगैरे काय नाही पण बघ ना किट्टू किती मग हुशार तिथं आहे मागून दिल्या 10 प्रकारच्या 8 प्रकारच्या 8 ह्या खाल्ल्या का बोलल्या हे होत नाही काय तुला काल स्ट्रॉबेरीचं आणलं तुम्ही हा ना मग काही एक खाल्ले का पाणी पिवळ असं झोप नाही लागत ना पाणी म्हणजे वेगवेगळे हा पाहिजे हा पाणी पिलं का मग झोप लागते थोडीशी तो चष्मा काढून ठेव ना का डोळ्याला मी आता डोळ्यावरती तो डोळेवरती नाही तर राहू दे ना अरे ध्यान नाही ना लेकरं आले बसले थोडस एवढे रात्र झाली तशीच गेले जेवले नाही तर बरं नाही वाटत मला आणि मग काय आता करायचं? काय करणार आता त्यांचं डाएट चालू आहे, आपण कसं बोलणार ते हा ना ते तर आहेच डाएट चालू आहे मान्य आहे मला फक्त मला डाएट नाही बाकी तुम्हाला- सगळ्याला डाएट चालू आहे. तसेच चांगले पाणी घेऊ नका तुम्ही तर चला आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू पप्पासाठी चिकन बनवते बघा हा हे आपल्याला चिकन मटन पाहिजे नको खायला आणि मच्छी. तिला तिकडे पाठवले तिला म्हणते टीव्ही म्हणून म्हणते तिकडे वस्तू जाऊ वास घिस गेली म्हणून आता बनवते मी 10:30 वाजले आता तर हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय